हाय गाईस, आज आपण ज्या टॉपिकबद्दल बोलणार आहात त्याचा विषय आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. नेमकं एफ आय आर म्हणजे काय? एफ आय आर मध्ये जे काही पोलीस अधिकारी त्या घटनाविषयी कोणत्याही घटनाविषयी माहिती इम्प्लिमेंट करतात, माहिती आहे त्या एफ आय आर विषयी गुन्हा घडलेला आहे त्याविषयी सगळी माहिती इम्प्लिमेंट करतात. दॅट इज कॉल्ड ॲज एफ आय आर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, एफ आय आरमध्ये जी काही माहिती असते ती माहिती नेक्स्ट जे काही प्रोसिजर असतात कोर्टाच्या त्याला ती एफ आय आर लागू होते. आता प्रश्न पडतो, अशी कित्येक अशी गुन्हे क्राईम्स घडतात समाजामध्ये जेणेकरून त्याचं त्या एफ आय आरशी किंवा त्या घटनाशी काही घेणं देणं नसतं, तरी पण ते एफ आय आर होत असतात. आता प्रश्न पडतो, जर समजा एफ आय आर हा लवाडीचा असला तर आपणास अशा काही ऑप्शन्स आहेत जेणेकरून आपण त्याचा वापर करून एफ आय आर रद्द करू शकाल. हो, वी हॅव रेमेडीज. तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही एफ आय आर रद्द करू शकाल. पण महत्त्वाचं काय, जे काही एफ आय आर ज्यावेळेस तयार होते त्या एफ आय आरमध्ये जे काही इन्सिडेंटबद्दल माहिती असते किंवा क्राईमबद्दल जी काही माहिती असते ती माहिती ॲक्च्युअलमध्ये ती घटना घडली असेल तर त्या घटनेमध्ये प्रॉपर जी काही एव्हिडन्स आहे ती एव्हिडन्स प्रॉपरली इम्प्लिमेंट केलेली आहे, ती घटना खरोखर झाली असेल तर अशा एफ आय आरला तुम्हाला रद्द करता येत नाही. जर समजा एखादी एफ आय आर जर पोलीस अधिकारी लबाडीचा किंवा मनगडत जी काही स्टोरी इम्प्लिमेंट करून एफ आय आर तयार केलेली असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एफ आय आर रद्द करता येतो. तर पूर्वी आपण CRPC 482 अकॉर्डिंग आपण हायकोर्टमध्ये अर्ज दाखल करत होतो, पण राईट नाव आपण 528 BNSS नुसार आपण हायकोर्टमध्ये ॲप्लिकेशन करू शकतो. आणि विशेष करून जर समजा जज साहेबांना असं वाटलं की बाबा ह्या एफ आय आरमध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दल जर जज साहेबांना वाटलं की यामध्ये जी काही माहिती आहे ती खरोखर घडलेली आहे तर, किंवा लबाडीचा असेल खरोखर घडली असेल तर ती एफ आय आर रद्द होणार नाही. जर समजा त्या एफ आय आरमध्ये मनगडत किंवा जे काही स्टोरी आहे इम्प्लिमेंट केलेली आहे मनगडत आहे, खोटी आहे, अशा लबाडीचं जे काही एफ आय आर्स आहे पोलीस अधिकाऱ्यांनी मेन्शन केलेले आहेत त्यामध्ये, तर अशा जे काही एफ आय आर्स आहेत रद्द होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच. Thanks for watching me.